राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। अथ संवत्सर फलम सयति सिंधुरवदनो देवो यत्पादक पंच पादक यत्पादपङ्कजस्मरणं वासराणीरिव तमसां राशीन्नाशयन्ति विघ्नानां। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात. ज्याप्रमाणे तिमूर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर वदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वक्षे सर्व कामार्थ सिद्धये। सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान करून ब्राह्मणास देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया मुलांना वस्त्रालंकाराने व्यवस्थित करून उत्साह करावा. ज्योतिषांचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी हे प्राप्त होतात. मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचागस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषियांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानधिकानी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्य व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फळ श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यं फलं वार्षिकं नित्यं यः शृणुयात् अघौघ दलनं चायुर्यशः श्रीकरं वेधा विष्णुहरौ रवीन्दुमहिजां सौम्यो गुरुभार्गो मन्दोगुः शशिखस्यः शतुदलनं कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू सर्व शत्रूंचा नाश करवत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फळ श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ती श्री सूर्य सिद्धांत मनेन समस्त जगत
उत्पत्ती स्थिती लयकारक कारण श्री महाविष्णु नाभिः कमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मणा परमायुः वर्षशतं तत्रार्धं यातम् उत्तरपञ्चाशदब्दे प्रथममासे प्रथमपक्षे प्रथमदिवसी त्रयोदशघटिका चत्वारिंशत्फलानि अक्षरत्रयं च गतं श्री सूर्य सिद्धांतमताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण लयाने कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचित, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एकक म्हणून 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहे. त्याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मंत्रानंतर येईल 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्ष 17,28,000, त्रेतायुगाची वर्ष 12,96,000, द्वापर युगाची वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,72,000. तन्मध्ये षटक कर्तारः आदौ इंद्रप्रस्थ युधिष्ठिरा शका चतुष्चत्वारिंशदधिक त्रिसहस्रयुताब्दां द्वितीय उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शकः पञ्चत्रिंशदधिकशतयुगाब्दः तृतीय प्रतिष्ठाननगरे शालिवानस्य शकः 18 चतुर्थो वैतरिण्यां विजयाभिनंदन तस्य शकः 10 पंचमो गौडदेश धारातीर्थे नागार्जुन तस्य शकः 4,00,000 षष्ठा करवीरपत्तने कर्नाटके कल्क्यवतारा तस्य शकः 21,000,000 कलियुगामध्ये 6 शिखर ते राज्य आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3,044 वर्ष. दुसरा युद्धयनित विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवान, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्पी होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 7,127 वर्ष मागे पडली व 4,26,873 वर्ष शिल्लक आहेत. आता स्वस्ति श्री नृपविक्रमार्का समयातीत गुजरात संवत 2082 पिंगल नाम संवत्सर से मारवाडी संवत 2083 कालयुक्त नाम संवत्सरे तथा श्री मनरूपशालिवान शके 1948 पराभवना संवत्सरे राजा गुरु मंत्री भौमा क्रोधाधिपति शुक्रा मेघाधिपति चंद्रा पूर्वसस्याधिपा गुरु सेना दुर्गयो रधिपः चंद्रः क्षत्रधन क्षेत्राणामधिपः गुरुरसाधिपः शनि आज्ञाधिपः चंद्र मध्य पश्चात धान्याधिप बुधा नीरशेषः गुरु व्यापार खलखेटक प्रतापानामधिपः शनि व्यवहार वस्त्र काष्ठा कानधिपता चंद्र नगराधिपा चंद्र सर्वेषामधिपा गुरु इत्यधिपा आर्द्रा संवत्सर फलम अन्नधान्यम अधिकं जलमल्पं
भूभृतां भवति युद्ध मन्नलल्पं स्वाज्जनो गद गदवशाद् वक्षागद तधामा वत्सरो यदि पराभो नामः या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजाधिकांची व्यवस्था, राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब व उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल, बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचे फल, बिहार व जबलपूरमध्ये बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस गंगा आणि शोण्यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्य स्वामींचे फल, गुजरातमध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल, विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल, कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामध्ये भूभाग आर्घेशाचे फल, आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल, पंजाब व काश्मीरमध्ये नीरशेषाचे फल, दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल, गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ आगादी कर्मे केले जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल पडतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. नीरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंद हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश निज्येष्ठा शुद्ध सोमवारी 22 जून 1926 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आर्द्र नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फळ धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडणे तंटे वाढतील. पशुपालन श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दुग्धोपते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रात पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वतावर आणि 4 भाग भूमीवर. याप्रमाणे इंद्रवर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष प्राप्त हो. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफळ. संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभं भवतु. राजाधिराज सद्गुणा श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय.